तर मित्रांनो आपण भिवपुरी स्टेशनला आलेलो आहे। हे आहे भिवपुरी स्टेशन आणि इथे शेअरिंग रिक्षा भेटतात 20 रुपये। तर इथून 20 रुपयाची रिक्षा पकडून तुम्ही जाऊ शकता वॉटरफॉलकडे भिवपुरी। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा यूट्यूबर प्रमोद जावळे आणि आज आपला ब्लॉग जो आहे तो भिवपुरी वॉटरफॉलला आम्ही व्हिजिट करणार आहोत। आणि भिवपुरी जे स्टेशन आहे ठाणा ते भिवपुरी आम्ही लोकल पकडली, भिवपुरी स्टेशनला आलो आणि तिथून 20 रुपये शेअरिंग रिक्षा देऊन इथे भिवपुरीच्या स्टेशनला आलेलो आहे। आणि इथे आपण बघू शकता रिक्षावाल्यांनी मागे सोडलेलं आहे आणि तिथून आपण चालत आलो आहे। इथे छोटे छोटे झरणे जे आहेत ते खूप लागलेले आहेत, ओढे। आणि इथे आम्हाला एक माझा मित्र भेटला आहे, युसुफ। हाय युसुफ। हाय। हा पूर्ण इंडिया ऑल ओवर ट्रैवल करतो, सोलो ट्रैवलर है। यूसुफ कहाँ कहाँ ट्रैवल किया अभी तक? मैंने अभी मेरे 20 स्टेट हो गए हैं। जैसे अभी मैं रिसेंट में राजस्थान, मेघालय, जम्मू एंड कश्मीर, गोवा सब रिसेंट में ट्रैवल करके आ रहा हूँ मैं। अभी भाई मिलेंगे मुझे, इनके साथ भिवपुरी वाटरफॉल घूमने आया हूँ, साथ में ट्रैवल करते और आपको दिखाते हैं पूरा ब्लॉग। सो बघू शकता आणि हा रोड आहे आपल्याला वॉटरफॉलला जायला। तिथून थोडंसं झूम करून दाखवतो। इथे तो वरती तिकडे धबधबा आहे, वरती धबधबा आहे। त्या धबधब्यात इथे जायचं आहे। 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे, चालत जायचं आहे आपल्याला आणि इथून वाट काढत जायचं आहे। संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, खूप लेट झालं आहे। आता आहे बी केअरफुल, काळजी घेऊ। तुम्ही जर एखाद्या साईडला व्हिजिट करताय, वॉटरफॉलला व्हिजिट करताय तर ॲज अ ब्लॉगर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फॅमिलीबरोबर येत आहे तर थोडंसं सावधानतेत। सो केयरफुल, हाँ, बी केयरफुल। यस भाई, बहुत ही खतरनाक रोड है, यहाँ पे पानी बहुत है। बहुत है, आप देखते जाइए। पानी जास्त असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक जावं लागतं, लेकिन रिस्क है तो इश्क है। अगर ज़िंदगी में मज़े लेना है तो भाई ये छोटे मोटे तो इसको लेना पड़ेगा। मैं आई एम अ सोलो ट्रैवलर। मैं आपसे एक बात ये कहना चाहता हूँ कि पैसे बचाओ लेकिन थोड़ा घूमने पे भी खर्चा करो। ये नहीं, ये जवानी कभी वापस नहीं आएगी। ट्रैकिंग का मज़ा लेना है तो ऐसे एडवेंचर ट्रिप पे आया करो मानसून में। मानसून में बिल्कुल कुछ नहीं होता है। और हम लोग ये आगे बढ़ते जा रहे हैं भिवपुरी वाटरफॉल के लिए। क्या नज़ारे हैं यहाँ के। बारिश का सीज़न है एंड ये देखिए क्या जगह है भाई। अपना जो आए थे वो अस्तित्व में जाएगा कि अपना भाईजान नमस्ते, प्रणाम
भैया आपका नाम? प्रमोद. प्रमोद भैया. आपके चैनल का नाम? प्रमोद जांभळे ब्लॉग्स. प्रमोद जांभळे ब्लॉग. भैया का मेहनत बहुत. थँक यू. परंपरा एकदम ओके बा. बस भैया मेहनत करता है तो भैया के सपोर्ट करा. थँक्यू. खूप छान लोकेशन आहे. फायनली वॉटरफॉलच्या तिथे पोहोचलेलो आहोत आणि फुल एन्जॉय. पाहू शकता थोडंसं ट्रॅक करावं लागतं आहे. ट्रेकिंगला आलं आहे तर असे थोडेसे सांभाळून चालायला लागतं, कारण की पाय घसरू शकतो, शेवाळीला असतं. तर सावकाश. कुणाल कम हियर. हाय. फायनली we reach at location. See, wow, what a नजारा. Awesome. खूप छान. हे बघा खूपच छान. घनदाट जंगल आहे. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि ह्या पर्वतरांगातून खूप छान धबधबा खाली आलेला आहे. मुलं खूप एन्जॉय करत आहेत. आम्हाला यायला थोडा वेळ झाला. खूप छान लोकेशन आहे. इथे खाली धबधबा आहे, वरती मेन आहे, वरती जायचं आहे आपल्याला. पण वरती आता बघूया. मस्त कोई आहे माझा. ओ भाई मेन आ रही है क्या तुमको? जास्त झाली काय? बघू शकता मागे खूप मोठा धबधबा आहे. वाव, ऑसम. मनमोहक दृश्य आहे. खूप छान आणि मोठा धबधबा आहे. मजा आली. फायनली भीमपुरीच्या धबधब्याला आलो होतो. खूप छान आहे. खूप मस्त धबधबा आहे. पावसाळा खूप असल्यामुळे पाणी वॉटरफॉल एकदम ऑसम आहे. खूप जबरदस्त पाणी आहे. पण अशा ठिकाणी तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की पाणी वाढलं तर इथून जाणं खूप रिस्की आहे. आणि माझं पर्सनल एक मत आहे, नेचरच्या सानिध्यात जात आहे, नेचर तुम्हाला एवढं छान छान दाखवतं आहे, तर तिथे अशा ह्या ज्या हे जे कचरा करता आहे, दारूच्या बॉटल, हे कचरा, हे करणं बरोबर नाही, योग्य नाही आहे. आणि थोडंसं निसर्गप्रेमी असल्यामुळे मला ते दुःखच वाटतं. ड्रिंक वगैरे करून येत जाऊच नका. फॅमिली असते काही जणसोबत, आणि हुल्लडबाजी वगैरे करणं बरोबर नाही आहे. दुसऱ्यांच्या आनंदाचा आपण
हिरमोड करणं बरोबर नाही आहे. धबधबा खूप छान आहे. धबधब्याच्या त्या साईडला कॅमेरा केला तर ते लेन्सवरती पाणी येतं मग ते थोडंसं क्लिअरिटी होते. बघू शकता खूप ऑसम धबधबा आहे. आणि स्टार्टिंग लोकेशनपासून खूप छान आहे. म्हणजे जिथे रिक्षा स्टँड आहे तिथूनच येण्याचं ॲडव्हेंचर आहे. खूप छान आहे. मजा वाटली येऊन. तुम्ही पण नक्की या. आणि बजेटमध्ये आहे. फॅमिलीसोबत येऊ शकता पण पावसाचा अंदाज घेऊन या. खाली आलो तर इथे आपल्याला इथे एक फार्म हाऊस दिसेल. इथे फार्म हाऊस आहे. तुम्हाला जर उशीर झाला तर तुम्ही तिथे स्टे करू शकता. त्यांचं प्रमोशन करत नाही, ॲडव्हर्टाईज करत नाही, पण इमर्जन्सीसाठी सांगतो आहे. तुम्ही रात्रीचं थांबू शकता तिथे. रेट्स पण रिजनेबल आहेत. बाहेर बोर्ड लावला आहे त्यांनी पिण्याचे. आणि रात्रीच्या कधी 8-9 वाजेपर्यंत रिक्षा चालू असतात इथे. आणि इमर्जन्सीला तुम्ही थांबू शकता. आता रूमचे रेट माहीत नाही आपल्याला, मी विचारले नाहीत. पण छान आहे. वातावरण खूप छान आहे. लोकेशन खूप छान आहे. आणि बघू शकता हा माळरान आहे. इथे वरती माळरानावर मुलं जातात फिरायला. कपल्सच्या इकडे खूप आहे. यंग मुलं आणि कपल्स जास्त दिसले मला आज धबधब्यावर. आणि फॅमिली. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. निघायची तयारी करतो. आता ठाण्याला पोचायचं आहे. बघू शकता माझ्या मागे खूप छान हिरवागार निसर्ग आहे. पाऊस पडतो आहे. आणि रेल्वे स्टेशन जवळच आहे. रेल्वेचा आवाज इथपर्यंत येतो आहे. फार तर 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे. इथून रिक्षा अवेलेबिलिटी आहे. याकडे मला ट्रान्सपोर्टची अवेलेबिलिटी हवी कारण की गाववाले खूप जास्त चार्जेस करत नाही. 24 रुपीज पर पर्सन घेतात आणि इथे आणून सोडतात. खूप छान आहे. बरं वाटलं. तर मित्रांनो फायनली ब्लॉग कंप्लीट झालेला आहे आपला. भिवपुरी चा धबधबा खूप छान होता अनुभव. हिरवागार निसर्गामध्ये फिरायला मजा आली. एन्जॉय केला. आणि त्या पॉकेटच्या एकदम बजेटमध्ये आहे. मुंबईकरांसाठी 100 रुपयाच्या आतमध्ये तुम्ही धबधब्याची एन्जॉय करू शकता. 1 डे ट्रिप खूप छान आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करत जा. एवढ्या छान छान लोकेशन्स तुम्हाला दाखवतो. तेवढा लांब येतो आहे. मेहनत आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आवडला असेल नसेल आवडला त्यात काय तुम्हाला चूक वाटली तर कमेंट करा. ओके बाय.